नमस्कार, मी आकाश जाधव. BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड याची एक रिक्रुटमेंट आलेली आहे. जवळपास 350 ते 400 जागांसाठी, 350 ते 300 जागांसाठी. त्याबद्दलची माहिती आपण ह्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे ते घेणार आहोत. नंबर ऑफ पोस्ट जास्त आहेत. मागच्या वर्षी अशीच एक ॲडव्हर्टिजमेंट आली होती आणि ती ॲडव्हर्टिजमेंट आली, परीक्षा झाली आणि परीक्षा कॅन्सल झाली होती. तर शक्यता अशी आहे की यावेळेला वेकन्सीज सुद्धा असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला चान्स असेल, कारण की मागची रिक्रुटमेंट जी ती कॅन्सल झाली होती त्या अर्थाने एक ॲडेड वेकन्सीज ज्या आहेत त्यामध्ये ॲड झालेल्या आहेत आणि जवळपास 350 ते 300 वेकन्सीज ज्या आहेत त्या टोटल वेकन्सीज तुमच्यासाठी असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापैकी काही विद्यार्थी जे आहेत त्यांना असं वाटतं की काम कमी असावं किंवा पॉवर्स चांगले असाव्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉब असा पाहिजे की तो रिअल टाईम जॉब नको, जो टिपिकली बँकेमध्ये कस्टमर येतो त्या टाईपमध्ये जॉब नको. तर अशांसाठी सिलेबस सेम पण त्या पद्धतीच्या पोस्ट किंवा बँकिंगचा सिलेबस आणि SSCच्या पोस्ट अशा पद्धतीनं मी ह्या जॉबचं वर्गीकरण किंवा ह्या ॲडचं वर्गीकरण जे ते करू शकतो. तर ओव्हरऑल आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्यायची आहे. त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना NSQFची लेवल जे त्याच्याबद्दल थोडंसं ॲम्बिग्युटी आहे मनामध्ये. आपण तो सगळा पार्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हे पाहत असताना आपण जस्ट आज अर्थात 16 तारखेला 14, 15 आणि 16 तारखेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक डिस्काउंट ठेवलं होतं विद्यार्थ्यांसाठी. 14, 15 आणि 16 एप्रिलला आपले जितक्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत त्या सगळ्या ऑनलाईन बॅचेसवर त्यासाठीचा कोड तुम्हाला कोणतीही बॅच असेल, बीट आपली बँकिंग स्टार 1.2ची बॅच असेल किंवा 18 पासून चालूमध्ये SSC MTS असेल किंवा माझी कंप्लीट क्वांटची बॅच असेल, या सगळ्यांवर तुम्हाला 14 एप्रिल 14 APRIL हे डिस्काउंट कुपन वापरून 30% डिस्काउंट जे ते मिळणार आहे. तर टिपिकली ह्या सगळ्या बॅचेस, एक पहिली कंप्लीट क्वांटची बॅच, दुसरी SSC MTSची बॅच जी आपली 18 तारखेपासून चालू होती आणि बँकिंग स्टारची बॅच जी ऑलरेडी चालू झालेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आला की साधारणतः बॅचला दिवस जास्त झालेला असल्यामुळं आपण त्यांना इझिली ट्रान्सफर करून देऊ ह्याच्यानंतरची बॅच 2.0 मध्ये. तर ह्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. आपण थोडंसं ॲडव्हर्टिजमेंटवर येऊयात. पहिल्यांदा आपण बघूयात की BIS आहे काय. तर BISचं ॲक्च्युली जुनं नाव तुम्हाला आठवत असेल, ते म्हणजे एकच मिनिट, ISI नावाचा एक दर्जा असायचा बघा, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन. ISI मार्क की एखादी वस्तू पाहताना ISI मार्क बघू घ्या. 1986 ची त्याची स्थापना होती. नंतर 2017 मध्ये त्याचं नामकरण बदलून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असं केलेलं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी स्टँडर्डाईज करायचं. त्यातल्या तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे सोनं चांदी असतील किंवा लॅबोरेटरी टेस्टिंग असतील, या सगळ्या गोष्टींचं स्टँडर्डायझेशनचं काम जे आहेत हे BIS कडे आहे. BISचं हेडक्वार्टर जे ते दिल्लीला आहे, पण त्याशिवाय प्रत्येक साईडला जसं की नॉर्दर्नचं जे त्यांचं रिजन आहे ते चंदीगड, वेस्टर्न रिजन मुंबई, सदर्न रिजन जे आहे ते चेन्नई आणि ईस्टर्न रिजनसाठी कोलकाता, असे त्यांचे ऑफिसेस आहेत. साधारणतः 35 एक ऑफिसेस जे आहेत ते त्यांच्या अक्रॉस इंडिया आहेत. अक्रॉस इंडिया त्यांचे ऑफिसेस आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स अंडर जे आहेत हे काम करत आहे. तर ओव्हरऑल आता आपण ॲडव्हर्टिजमेंटवर येऊयात. एक्झॅक्ट ॲडव्हर्टिजमेंट आहे काय. एकच मिनिट, ॲडव्हर्टिजमेंटचा पार्ट एकच मिनिट. हां, ॲडव्हर्टिजमेंट ज्याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो मी थोडासा बोल्ड केलेला आहे. त्यांनी दिलेलं आहे की BIS आहे काय. तर BIS जे आहेत ते वेगवेगळ्या गोष्टीच्या स्टँडर्डायझेशनमध्ये प्रॉडक्ट अँड सिस्टम सर्टिफिकेशन, हॉल मार्किंग ऑफ गोल्ड अँड सिल्वर, ज्वेलरी, लॅबोरेटरी टेस्टिंग या गोष्टींसाठी जे आहेत होतं. त्यांच्या वेगळ्या ज्या वेकन्सीज आहेत बघा. ग्रुप Aची पोस्ट डायरेक्टर लिगल, ग्रुप Aच्या इतर पोस्ट असिस्टंट डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन आणि असिस्टंट डायरेक्टर मार्केटिंग याच्यासाठी, ज्यासाठी एज लिमिट पण जास्त आहे आणि त्यांना अनुभव सुद्धा पाहिजे. आपलं बेसिकली जास्त टार्गेट ज्या फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी आहे. तर त्यांच्यासाठीचे जे रिक्रुटमेंट आहेत ह्या ग्रुप B पासून खालच्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक पोस्ट ही असिस्टंट CAD नावाची, ह्याच्यासाठी 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. राहिलेल्या कोणत्याही पोस्टला अनुभव नको. ग्रुप Bच्या पोस्टसाठी एज लिमिट 30 आहे. ग्रुप B मध्ये ज्या 3 पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पर्सनल असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट CAD. फक्त या असिस्टंट CAD एकाच पोस्टला 2च जागा आहेत. त्यासाठी वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. बाकी खाली कोणत्याही पोस्टला वर्क एक्सपिरियन्स नको आहे. ह्या सगळ्या आपल्या 7 सेंट्रल पे कमिशननुसार लेवल 6च्या पोस्ट आहेत. तर पगार खूप चांगला पडेल त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघा, असिस्टंट सेक्शन ऑफिसर तुम्हाला व्हायचं असेल SSC मधून, स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून, तर तुम्हाला Tier 1, Tier 2, Tier 3, Tier 4 एक्झाम असतात. इथे एकच परीक्षा आहे आणि नंतर स्किल टेस्ट टिपिकली ह्या पद्धतीने सिलेक्शन होतं. तीच पोस्ट, तीच लेवल, बाकी सगळ्या गोष्टी त्याच. तर त्यामुळं नंबर ऑफ वेकन्सीज पण चांगल्या आहेत. पर्सनल असिस्टंटच्या 28,
असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या या एकट्या डिपार्टमेंटच्या 47 वेकन्सीज आहेत. बाकी स्टेनोच्या वेकन्सीज 22 आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सीनियर सेक्रेटरीएट असिस्टंट एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. याच्या 100 वेकन्सीज आहेत. ग्रुप बीच्या एज लिमिट 30 आहे आणि ग्रुप सीच्या पोस्टचा एज लिमिट 27 आहे. आणि एक अजून ग्रुप बीची पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरी, ज्यासाठी मेकॅनिकल, केमिकल आणि मायक्रोबायोलॉजी ह्याच्या 19, 18 आणि 10 अशा एकूण 47 जागा ज्या आहेत त्या असणार आहेत. एक सिनियर टेक्निशियनची पोस्ट आहे ग्रुप सी पोस्ट, ज्यासाठी 25 जागा ज्या आहेत त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर ओव्हरऑल एक 300च्या आसपास वेकन्सीज आपण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. त्याच्याशिवाय आपण जर बघितलं PWD कॅन्डिडेटसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या जागा वेगळ्या असतील, त्या जनरलमध्ये ॲड होणार नाहीत. ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी ती 9 मे अशी ठेवण्यात आलेली आहे. ह्या ज्या पहिल्या सुरुवातीच्या पोस्ट आहेत, असिस्टंट डायरेक्टर झालं, असिस्टंट डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन झालं, मार्केटिंग झालं, याच्यावर माझा फोकस नाही. माझा मेन फोकस ज्या एनी ग्रॅज्युएटच्या वेकन्सीज आहेत त्याच्यावर आहे. त्यामध्ये पर्सनल असिस्टंटसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क त्याची लेवल 6ची डिग्री पाहिजे. याच्याबद्दल मी शेवटी थोडंसं डिटेलमध्ये बोलतो. मागच्या वेळेला जेव्हा मी BISचा व्हिडिओ बनवला होता, मी याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि NSQFच्या बद्दल सुद्धा तुम्हाला क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न जो तो केला होता. आपण फक्त याच्याबद्दल शेवटी बघूयात. आता तुम्हाला डिग्री पाहिजे, NSQFचं सर्टिफिकेशन पाहिजे, नसेल किंवा ते कशाची इक्विव्हॅलंट आहे पण ते शेवटी बघूयात. त्यानंतर ह्या पर्सनल असिस्टंटला शॉर्ट हँड पाहिजे, अर्थात स्टेनो पाहिजे. त्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं स्टेनो झालेलं नसतं. त्यामुळं मी हाईवाली पोस्ट पण थोडीशी खाली सोडतो, पण NSQF बद्दल मी तुम्हाला पुढे डिस्कस करतो. आता ज्यांचं शॉर्ट हँड झालेलं असेल त्यांना ही पोस्ट चांगली आहे, कारण की हे NSQF लावलेलं असल्यामुळं येणाऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑटोमॅटिकली कमी होऊन जातात. आता हा असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मी याच्यासाठी सांगू शकतो कारण की इथं पण एनी ग्रॅज्युएट आहे आणि सोबत ते NSQFचं लेवल 6 पर्यंत, अप टू लेवल 6 पर्यंत, म्हणजे लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6 चालून जातं. हे आहे. आणि एक स्किल टेस्ट ते घेऊन टाकतील, ह्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर ह्या कॅडबद्दल मी बोलत नाही. माझं जास्त लक्ष असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बीच्या पोस्टवर आहे, कारण की त्याला एनी ग्रॅज्युएट पाहिजे. तिथून पुढे जाऊयात आपण. स्टेनोची वेगळी पोस्ट आहे. सीनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, याला कसल्याही सर्टिफिकेटची गरज नाही आहे, फक्त ग्रॅज्युएट पास पाहिजे. कम्प्युटर स्किल टेस्ट पास झाली पाहिजे. वर्ड आहे 2000 की डिप्रेशन, स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल आहे 15 मिनिटाची टेस्ट आणि पॉवर पॉईंटची 15 मिनिटाची एक स्किल टेस्ट होते. तर ह्याच्यासाठी 100 वेकन्सीज आहेत, 100. हॉर्टिकल्चर सुपरवायझर फक्त 10वी पास अशी पोस्ट आहे. आणि टेक्निकल असिस्टंटसाठी 3 स्ट्रीममधल्या जागा आहेत, मेकॅनिकल, केमिकल आणि मायक्रोबायोलॉजी. तर खूप विद्यार्थ्यांना इकडं पण चांगला स्कोप आहे बघा. तर फक्त जे मेकॅनिकल आहेत त्यांना 3 वर्षाचा डिप्लोमा चालून जाईल. सर डिप्लोमाच्या ठिकाणी डिग्री चालते का? तर सेंटरच्या एक्झामला चालते. जर डिप्लोमा नसेल पण डिग्री आहे मेकॅनिकलमधली तर चालून जाईल तुम्हाला. फक्त त्याच्यामध्ये 60%, याच्यामध्ये 60%ची लिमिट त्यांनी दिलेली आहे. केमिकल डिसिप्लिनच्या ह्या मेकॅनिकलच्या 19 जागा आहेत, ह्या दुसऱ्या 18 आहेत आणि शेवटी 10 आहेत. केमिकलच्या बॅचलर्स डिग्री इन सायन्स विथ केमिस्ट्री ॲज वन ऑफ द मेन सब्जेक्ट. खूप चांगला चान्स आहे ज्यांचं BSc झालेलं आहे, ज्याच्यामध्ये केमिस्ट्री ॲज वन ऑफ द सब्जेक्ट आहे. आता मी ज्या विद्यार्थ्यांचे पाहतो PCM आहे, त्यात केमिस्ट्री आहे, CBZ आहे, त्याच्यामध्ये पण केमिस्ट्री आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या BSc आपल्या त्यातल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये BSc मध्ये मला केमिस्ट्री जे ते दिसतं. त्याच्यामध्ये त्यांनी 60% मार्क सांगितलेत आणि SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 55%. मायक्रोबायोलॉजीसाठी वेगळ्या निघणाऱ्या पहिल्या जागा ज्या आहेत, याच्या म्हणजे ही एक ॲडव्हर्टाइजमेंट जी आहेत याच्यासोबत FCIची आहे, FCIची आहे. तर अशा ही एक जागा आहे, बॅचलर्स डिग्री इन सायन्स मायक्रोबायोलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट. जरी जागा 19, 18 आणि 10 असतील, या वाल्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय केला पाहिजे. मल्टिपल ॲप्लिकेशन चालतात. आता हे सिनियर टेक्निशियन आहेत, 10वी प्लस ITI वरच्या जागा आहेत. याच्यावर मी तेवढं जास्त फोकस करत नाही आहे. तर 10वी प्लस ITIच्या. आता पुढे बघा, ज्या पोस्टबद्दल मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये स्टेनो येत असल्यामुळं मी थोडंसं पुढे चालतो. असिस्टंट सेक्शन ऑफिसरला एक टेस्ट आणि स्किल टेस्ट विषय संपला, एक एक्झाम आणि स्किल टेस्ट विषय संपला. आणि ह्याच्यासाठीच SSCतून जायचं असेल या पोस्टला तर Tier 1, Tier 2, Tier 3, Tier 4 4 पार्टमधून तुम्हाला जावं लागतंय. सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट एकच परीक्षा आणि स्किल टेस्ट. हॉर्टिकल्चर एकच परीक्षा आणि प्रॅक्टिकल स्किल टेस्ट. टेक्निकल असिस्टंट एकच परीक्षा, प्रॅक्टिकल स्किल टेस्ट. आणि सिनियर टेक्निशियन एकच परीक्षा, प्रॅक्टिकल स्किल टेस्ट. जे काही सिलेक्शन जेवढ्या पोस्टबद्दल मी सध्या डिस्कस करतोय, 100च्या 100% वेटेज ह्या ऑनलाईन एक्झामला आहे. स्किल टेस्टचं वेटेज
हा फक्त क्वालिफाईंग नेचरची स्किल टेस्टची परीक्षा आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात. आता बघा याच्यामधल्या वेगळ्या वेगळ्या पोस्टसाठी ह्या टिपिकली डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर लेवलच्या पोस्ट आहेत. आपण पुढे जाऊयात. आता आपल्याला ज्या ज्या पोस्ट पाहिजेत, टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आणि असिस्टंट कॅडची पोस्ट. आता याच्यासाठी आपण जर बघितलं ना सिनियर टेक्निशियनची पोस्ट, याच्यासाठी जी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये रिझनिंग आहे 50 क्वेश्चन 50 मार्क, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क, इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क, आणि या टेक्निकल असिस्टंट लॅबच्या पोस्टसाठी जे आहेत ना या प्रत्येकाला त्यांच्या फील्डनुसार 50 क्वेश्चन 50 मार्क या पद्धतीने सांगितलेले आहेत. तर जसं टेक्निकल असिस्टंटवाल्यासाठी त्यांचा सिलेबस, असिस्टंट कॅडसाठी त्यांचा सिलेबस 50च्या 50 मार्काचा, आणि सिनियर टेक्निशियनसाठी त्यांच्या 50 पैकी 50 या पद्धतीने दिलेलं आहे. हे 150 मार्काची परीक्षा असणार आहे 2 तासाची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50% त्यांना कट ऑफ पण दिलेला आहे. याचा साधा अर्थ असतो की पेपर खूप सोपा येतो. कारण की 150 पैकी 75 मार्क घ्यायचे तर विद्यार्थ्यांनी कमीत कमी 100-120 मार्काचा पेपर सोडवता आला पाहिजे असा पेपरचं बनवतील ना ते. तर ह्या पद्धतीने पेपर जो तो असणार आहे. एक्झाम ऑनलाईन असणार आहे. त्याच्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसरला आणि सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट ज्या मोठ्या 2 पोस्ट आहेत त्यांच्यासाठी आपलं नेहमीचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए ज्याच्यामध्ये जास्त वेटेज रिझनिंगला आणि सोबत इंग्लिशला जे ते दिलेलं आहे. सेफर साईड तुम्हाला, मला असं वाटतं, जीए सोबत जीकेचा पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि रिझनिंगसाठी व्हर्बल सोबत नॉन व्हर्बल रिझनिंगचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि ह्या एक्झामसाठी मॅथमॅटिक्सचा जो पार्ट आहे क्वांटचा त्याच्यामध्ये अरिथमॅटिक्सचा वेटेज तुमचा जास्त असणार आहे. त्या हिशोबाने तुम्हाला तुमची तयारी करायची आहे. ठीक आहे, माझी येत्या मंथली सेशनमध्ये मी सांगितलंच त्याबद्दल. बाकी एज लिमिट जी दिलेली आहे 27 आणि 30, काही पोस्टसाठी 27, काहींसाठी 30, तर ओबीसीसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष एक्स्ट्रा त्यामध्ये ॲड करून दिलेले आहेत. चला आपण पटकन पुढे जाऊयात. आता एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर हे एक्झामचे सेंटर जे ते असणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी 50%चं सांगितलं होतं जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. त्याच्यामध्ये वेटेज आहेत ते त्यांनी 2 मिनिट. द कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू सेक्युअर ॲटलीस्ट 50% मार्क्स इन कन्सर्न डिसिप्लिन, की मिनिमम पासिंग जे ते 50%चे, याचा अर्थ पेपर जो तो सोपा असणार आहे. ते वरती लिहिलेच वाक्य त्यांनी पुढे कंटिन्यू केलेलं आहे. सेक्शनल कट ऑफ पण असणार आहे आणि टोटल कट ऑफ सुद्धा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग लिहिलंय, निगेटिव्ह मार्किंग पण 1/4 असावी निगेटिव्ह मार्किंग. त्याच्यानंतर आपण जो महत्त्वाचा पार्ट दिला स्क्राईब जो आहे तो फक्त परीक्षेचा फॉर्म न भरलेला कसलाही स्क्राईब जो तो चालून जातो. 1 स्टेप बिलोचा कसलाही क्रायटेरिया याच्यामध्ये मेन्शन नाही, तर कुणीही स्क्राईब म्हणून जे ते चालू शकतं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं याच्यामध्ये मल्टिपल ॲप्लिकेशन एक्झामला चालतात, त्याच्याशी संबंधित पार्ट येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो. त्याच्याशी संबंधित पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. नोटिफिकेशन मोठं आहे, 1 मिनिट. ॲप्लिकेशनची जी फीस आहे नीट लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये 800 रुपये फीस आहे वरच्या डायरेक्टर लेवलच्या पोस्टला. इतर पोस्टची फीस 500 आहे. पण SC, ST, फिजिकली हँडिकॅप आणि एनी कॅटेगरी विमेन मुलींना ॲप्लिकेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर त्यामुळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. बाकीच्यांना 500 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं ॲप्लिकेशन 19 एप्रिल ते 9 मेपर्यंत असतील. ॲप्लिकेशनची फीस तेव्हापर्यंत भरायची आहे. एक्झामच्या 10 दिवस आधी तुम्हाला जे ते एक्झामच्या 10 दिवस आधी ॲडमिट कार्डचं येऊन जाईल आणि एक्झाम टेंटेटिव्हली जून म्हणलेलं आहे. माझा अंदाज जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ही जी परीक्षा आहे ही परीक्षा होऊ शकते. जूनच्या 3rd वीकमध्ये ही परीक्षा जी ते होऊ शकते. चला पुढे या. सगळे जे एक्झाम होईल ते इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषेमध्ये तुमचे पेपर जे होतील एक्सेप्ट इंग्लिशचं सेक्शन. त्यानंतर सेपरेट एक्झाम विल बी कंडक्टेड फॉर ईच पोस्ट. द एक्झाम फॉर 2 or more post can be held during the same session. Candidates applying for more than 1 post should keep in mind that the candidate will have the option to appear for 1 exam only. आम्ही आता 2 मिनिट यामध्ये काय लिहिलं आहे, कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर मोर दॅन 1 पोस्ट शुड कीप इन माइंड दॅट कॅन्डिडेट्स विल हॅव द ऑप्शन टू अपिअर फॉर 1 एक्झाम ओनली. याचा साधा अर्थ असा होतोय ज्यांनी एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय केलं त्यांनी 1 एक्झाम ओनली. थोडंसं क्लिअर आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. मला असं पहिल्यांदा वाटलं की अप्लाय करताना मल्टिपल पोस्टला वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये, आणि मला तेच वाटतंय की बघा ह्या वेगळ्या वेगळ्या पोस्टच्या एक्झाम वेगळ्या शिफ्टमध्ये होतील. आता एवढ्या पोस्ट आहेत, समजा 3 पोस्ट एकदा, 2 पोस्ट एकदा आणि 3 पोस्ट एकदा, अशा पद्धतीने 8 पोस्ट असतील. 3 पोस्ट एकदा, 2 पोस्ट एकदा आणि 3 पोस्ट एकदा असं असेल तर तुम्ही पहिले आता 3 पद्धतीने एक्झाम होतील, 3 वेळेला एक्झाम होतील. ह्या 3 पोस्टची एकदा, फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, ह्या 2ची एकदा आणि 3ची एकदा.
तर या पहिल्यांदा ज्या 3च्या होतील त्याच्यापैकी जर तुम्ही अप्लाय केला असेल तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या 2 पोस्टच्या असतील त्याच्यापैकी अप्लाय केला असेल तुम्ही त्याच्यापैकी एक, आणि शेवटच्या 3 पैकी असेल त्याच्यापैकी एक, अशा हिशोबानं करू शकता. कारण की ओव्हरऑल मल्टिपल ॲप्लिकेशनबद्दल मी पाहिल्यानंतर मला एवढं एकच याच्यामधून दिसतंय, कारण की कुठेही त्याच्याबद्दल दुसरीकडे मेन्शन नाही आहे. तर शक्यतो तुम्हाला मल्टिपल पोस्टला अप्लाय करायचं असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही 2 पोस्टला अप्लाय केलं आणि त्या दोन्ही पोस्टची एक्झाम एकाच शिफ्टमध्ये आली तर तुम्हाला एकच निवडावं लागेल. पण 2 पोस्टला अप्लाय केलं, दोन्ही वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये आल्या तर तुम्हाला दोन्ही सुद्धा देता येईल, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. ठीक आहे, असो आपण पुढे या. त्याच्याबद्दल आता जो काही महत्त्वाचा पार्ट राहिला असेल तो हा असा असावा. आता NSQFच्या लेवलबद्दल पण मला सांगायचं होतं. बाकी खाली वेगळे वेगळे तुमचे सर्टिफिकेट कोणकोणते आहेत, SC कॅटेगरी सर्टिफिकेट, ST सर्टिफिकेट, फिजिकली चॅलेंज सर्टिफिकेट, OBC सर्टिफिकेट, EW सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅनचा सर्टिफिकेट, याच्याबद्दलचे सुद्धा डिटेल जे आहेत त्याच्यामध्ये सगळे डिटेल जे आहेत ते दिलेले आहेत. ते शेवटी प्रत्येक याच्या खाली हे अनेक्षर जे आहेत ते दिलेले असतातच. चला आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाचा, खाली हिंदीमध्ये पण ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. आपण पुढे जाऊयात की पुढे जात असताना सर हे NSQF अप टू लेवल 6चा अर्थ काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे लागू कुठं आहे, तुम्हाला फक्त असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी लागू आहे. कारण की पर्सनल असिस्टंटसाठी शॉर्ट हँड अर्थात तुमचं स्टेनोशिप लागतेच. त्यामुळं ही लेवल 6पर्यंत काय, मी त्याचा अंदाज काढला. मी वेगळे व्हिडिओ बघितले. बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं होतं की NSQF म्हणजे फक्त नायलिट नावाची एक इन्स्टिट्यूट आहे नॅशनल लेवलची, तिथून केलेला कोर्स. पण नायलिटच्या वेबसाईटवर पाहिलं तर नायलिट स्वतः म्हणते की असं काहीच नाही की आमच्या वेबसाईटवर केलेला कोर्स म्हणून. नायलिटनं जे आहे त्यांनी NSQFच्या लेवलमध्ये लिहिलं याच्यामध्ये, आता हे IITMSचं आहे, ह्या नायलिटनं लिहिलेलं बघा की आमच्याकडं O लेवल, A लेवल, B लेवल, C लेवलचं सर्टिफिकेट आहे. O लेवलच्या कंसात अप टू लेवल 5 लिहिलंय, आणि त्या लेवल 5ला ते तर म्हणतंय ITI जरी झालं असेल किंवा पॉलिटेक्निक जरी झालं असेल, पॉलिटेक्निक ती सुद्धा आमची लेवल 5 आहे. मग चालतं ना, तुमचं 12वी किंवा ITIचं सर्टिफिकेट असेल किंवा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग असेल तर डिग्री तर चालणारच आहे, तर ती सुद्धा लेवल 5 मध्ये येते. त्याच्यामुळं खूप, कारण की याच्याबद्दलची एवढे डिटेल माहिती नाही आहे, पण मी जवळपास सगळी माहिती घेऊन हे सगळं वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला फक्त एका पोस्टला येणार आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या दोघांना तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आता त्या फॉर्ममध्ये पाहिल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की एका पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता, जर एक एक्झाम तुम्ही देऊ शकता जर तुमची एक्झाम एकाच शिफ्टमध्ये दोन्ही पेपर आले तर. पण मला असं वाटतं की इथं तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या ज्या कोणत्या टेक्निकल डिग्रीज असतील, स्पेसिफिकली तुमचं इंजिनिअरिंग असेल किंवा तुमचं MCA असेल, BSc कम्प्युटर सायन्स असेल, मला असं वाटतं ह्या यांच्या लेवलच्या वेगवेगळ्या लेवलमध्ये सहज येते. हे व्यवस्थित चेक केलं, नायलिटच्याच वेबसाईटवर मी चेक केलं. बरं, असं नायलिटचं म्हणणं नाही की हे कोर्सेस आमच्याकडून झाले पाहिजेत, असं नायलिटचं काहीच म्हणणं नाही. नायलिट म्हणतंय कुठूनही असो, फक्त आम्ही त्यांना दिलेत बघा त्यांची लेवल 5 काय, 12 ITI किंवा पॉलिटेक्निक हे त्यांचं लेवल 5 ला येऊन जातं. मग अजून काय पाहिजे. बरं, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ग्रॅज्युएशन ते लेवल 6ला येतं. कम्प्युटर ग्रॅज्युएशन असेल तर लेवल 6ला येतं. मग BSc का नाही येत, BSc म्हणण्यापेक्षा BCS का नाही येत, BCA का नाही येत, MCA का नाही येत, बिलकुल ते त्यामध्ये येऊन जातं. तर मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, यावेळेस सांगेल की असिस्टंट सेक्शन ऑफिसरला अप्लाय करताना बिनधास्त मला असं वाटतं अप्लाय करा. जे पुढं होईल ते आपल्याला पाहता येईल. NSQFचं वेगळं सर्टिफिकेट त्यांनी कसं आहे की अशी ॲम्बिग्युइटी दिली की नंबर ऑफ ॲप्लिकेशन कमी येतात, तर ते सुद्धा कारण असू शकतं. त्याच्यामुळं तुम्ही लोकांनी अप्लाय करताना दोन्ही पोस्टला अप्लाय करा. दुसरी गोष्ट, ह्या दोन्ही पोस्टला अप्लाय केल्याच्या नंतर मी एनी ग्रॅज्युएट मुलांना सांगतोय, पहिल्यांदा ॲप्लिकेशन असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं करा आणि दुसऱ्यांदा ॲप्लिकेशन सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंटचं करा. त्या पाठीमागचं कारण, समजा 2 पैकी एक त्यांनी कॅन्सल केला तर तो पहिला कॅन्सल करतील, दुसरा कॅन्सल, शेवटचा फॉर्म कॅन्सल नाही करत IBPS. त्याच्यामुळं पहिल्यांदा असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि दुसऱ्यांदा जे आहेत ते सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट या हिशोबाने तुम्हाला करायचं आहे. बाकी त्याच्यानंतर हे सगळं वाचून झालंय बघा. NSQFच्या वेगवेगळ्या लेवल काय काय असतात हे बघा तुम्ही. NSQFची लेवल ही IITMS वर दिलेली आहे. ते बघा लेवल 1, लेवल 2, लेवल 5, लेवल 6, लेवल 7, लेवल 8 सगळं वाचून झालं. तर असं कुठंच नाही की त्यांचं सर्टिफिकेशन हे फक्त नायलिट म्हणून झालं पाहिजे, ते कुठूनही झालं तरी पण चालून जातं. त्यामुळं अप्लाय करावा असं मला असं वाटतं. तुमच्यापैकी जे कम्प्युटर ग्रॅज्युएट्स आहेत अशांनी असिस्टंट सेक्शन ऑफिसरला, सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंटला काय करायचं, त्यांना तर एनी ग्रॅज्युएटच पाहिजे.
जॉब लोकेशन काय असेल, अक्रॉस इंडिया आहे, पण मुंबई यांचं वेस्टर्न रिजनचं जे ते ऑफिस असल्यामुळं, सेंटर असल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या पोरांना तेवढा प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यातल्या त्यात एवढी ज्यांचे ऑफिसेस मोठमोठ्या मेट्रो सिटीलाच असतात मोठमोठ्या, त्यामुळं त्याचा तुम्ही ताण घेत ते घेऊ नका. परीक्षा अंदाजे केव्हा असेल ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. परीक्षा अंदाजे साधारणतः जूनच्या 3rd वीकमध्ये परीक्षा असू शकते. परीक्षेसाठी वेळ भरपूर आहे. टिपिकली IBPSच्या पॅटर्नवर करायचं, पण सोबत SSCचा फ्लेवर जो तो तुम्हाला ॲड करायचा आहे. GA सोबत GK करा, मी मनोहर पांडे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर क्वांटमध्ये करताना अरिथमॅटिकच्या गोष्टीचा फोकस जास्त द्यायचा आहे. रिझनिंगमध्ये थोडंसं नॉन व्हर्बलचाही पार्ट तुम्ही सेफर साईड जो आहे तो असू द्या. इंग्लिशला टिपिकल लेवलसोबत थोडासा ग्रामर बेस असलेला जो पार्ट आहे तेवढा पार्ट तुम्हाला पाहायचा आहे. तर टिपिकली तयारी IBPSचीच करायची आहे, पण थोडासा फ्लेवर SSCचा त्यामध्ये ॲड करायचा, कारण की पोस्ट सगळ्यात अशा आहेत. मल्टिपल ॲप्लिकेशन करावे का, हा प्रत्येकाचा आपापला भाग आहे. मी सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तशा तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत असंही काही नाही. तुम्ही पहिल्यांदा सगळं नोटिफिकेशन वाचायचं आणि तुमचाही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तर मला असं वाटतं, हे माझं मत आहे, की तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन केले पाहिजे. फीस कमी आहे. वेगळ्या वेगळ्या दिवशी जरी एक्झाम झाली तरी पण एनी ग्रॅज्युएट मुलांसाठी त्यांनी पहिलं ॲप्लिकेशन असिस्टंट सेक्शन ऑफिसरला आणि दुसरं ॲप्लिकेशन जे आहेत ते दुसरी जी पोस्ट होती आपली याची सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, ह्या दुसऱ्या पोस्टला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. बाकी खूप जास्त क्लॅरिटी त्यांनी मागच्या वेळेस पण दिली नव्हती, याही वेळेस सुद्धा दिली नाही आहे. तुम्ही इतर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये निश्चित कन्फ्युजन होऊ शकतं NSQFच्या लेवलमुळं. ते फक्त एका पोस्टला एलिजिबल आहेत, असिस्टंट सेक्शन ऑफिसरला ते लागू आहे. पण तरी पण वेगळ्या वेगळ्या गोष्टी कारण कसं आहे की त्याच्याबद्दल कोणी सांगायला कोणी नाही आहे. जे काही गोष्टी आहेत त्या इंटरनेटवर वाचा आणि वाचण्याच्या पद्धतीने तुम्हाला सांगा. हे सांगत असताना बिलकुल जबाबदारीनं मी माझ्या अनुभवातून सांगत असतो. पण तरीसुद्धा माझं असं म्हणणं आहे की सोबत तुम्ही तुमचं सुद्धा डोकं लावायचं आहे. कारण की इश्यू असा होतो की जर त्या गोष्टी क्लिक झाल्या, लागल्या, तर निश्चितच प्रत्येकाला असं वाटतं हा माझ्यामुळे झालं. द डे एखादी गोष्ट थोडी खालीवर झाली की समोर कुणाला ना कोणाला जो आहे तो समोर ब्लेम जो आहे तो टाकायचाच असतो. तसा होऊ नये म्हणून प्रत्येकाने सोबत आपलं डोकं सुद्धा लावायचं आहे. पण माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर माझं वैयक्तिक मत हे आहे की महाराष्ट्रातल्या आपल्या मुलांनी मिनिमम 2 पोस्टला अप्लाय केलं पाहिजे. त्यातला पहिलं ॲप्लिकेशन असिस्टंट सेक्शन ऑफिसरला करा आणि नंतर सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंटला करा. बाकी जे विद्यार्थी मेकॅनिकलचे आहेत किंवा केमिकलचे आहेत आणि मायक्रोबायोलॉजीचे आहेत त्यांच्यासाठी वेगळी पोस्ट जी ती अवेलेबल आहे. त्यांनी तिथे प्लस एखादी दुसरी पोस्ट सिनियर सेक्रेटरीएट अशा 2 पोस्टला जे आहेत ते अप्लाय करा. कारण की नेहमी निघत नाहीत वेकन्सीज, आता निघाले तर त्याचा मला असं वाटतं तुम्ही सांगायला जास्तीत जास्त फायदा जो तो करून घेतला पाहिजे. बाकी ह्या परीक्षेसाठी आणि निश्चितच त्याच्यानंतरही या परीक्षांसाठी मी माझ्या मंथली सेशनच्या माध्यमातून तुम्हाला गाईड करत जाईल. पुन्हा भेटूयात, तेव्हापर्यंत धन्यवाद.